नमस्कार, मी गणेश साळुंखे. मागील 15 दिवसापूर्वी वृंदावन येथे एक दुर्दैवी घटना घडली. माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 15 लोकांना जलसमाधी मिळाली. त्यांच्या बोटचा ॲक्सिडेंट झाला. परंतु जसं मी म्हटलं की दुर्दैवी घटना, परंतु ही घटना खरोखर दुर्दैवी आहे का? अभ्यासाची गरज आहे. आजकाल बरेच लोक यावर रील बनवत आहेत, व्हिडिओज बनवत आहेत. जसं मी अगोदरही सांगितलेलं आहे की अर्धवट ज्ञान हे घातक असतं. बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की भगवंतांच्या दर्शनाला हे सगळे लोक गेले होते आणि विशेष म्हणजे ऍक्सिडेंट होण्याच्या अगोदर, बोट बुडण्याच्या अगोदर हे लोक राधे राधे कीर्तन करत होते. तरी देखील या लोकांचा ऍक्सिडेंट झाला आणि मृत्यू झाला. तर हे कसे काय झाले? भगवंतांनी त्यांना का वाचवले नाही? यासाठी आपल्याला कर्माच्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची नितांत गरज आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण आज जे कर्म करतो, आज आपण जसं कर्म करतो त्या कर्माचं फळ आपल्याला भविष्यामध्ये भोगावं लागतं. याला कर्माचा सिद्धांत म्हणतात, द कर्मा सायकल. परंतु विशेष म्हणजे केवळ या जन्मात आपण जे कर्म करतो त्याचंच फळ आपल्याला भोगायला लागतं असं नाही. जन्मोजन्मींच्या कर्माची फळे आपल्याला भोगावी लागतात आणि ते रॅन्डमली आलेले असतात. कर्माचा सिद्धांत हा अतिशय क्रिटिकल आहे. मग ते जे पर्टिक्युलर व्यक्ती, ते जे काही लोक वृंदावनमध्ये ज्यांना जलसमाधी मिळाली, ज्यांचा ऍक्सिडेंट झाला, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांच्या कर्माचं शेवटचं फळ मृत्यूच्या स्वरूपात त्यांना यमुना नदीमध्ये मिळाले. परंतु ज्यांचा शास्त्राचा थोडा अभ्यास आहे त्यांना ही गोष्ट माहिती असेल की श्रीधाम वृंदावन या ठिकाणी जर एखाद्याला जलसमाधी मिळाली किंवा एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला पुन्हा कधीही जन्म घ्यावा लागत नाही. मग आपण या लोकांना, ज्यांना जलसमाधी मिळाली, ज्या लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला, त्यांना दुर्दैवी समजणार का त्यांच्यावर भगवंतांची झालेली कृपा समजणार? आपल्याला हे माहिती आहे की ज्याचा जन्म झालाय त्याला मृत्यूला सामोरे जायचेच आहे. करोडो लोक रोज मृत्यूला प्राप्त होत आहेत. वेगवेगळे ऍक्सिडेंट्स होत आहेत. हार्ट अटॅक, कार्डियाक अरेस्ट, वेगवेगळे दुर्धर आजार. करोडो लोक रोज मृत्युमुखी पडत आहेत. परंतु वृंदावन सारख्या अतिपवित्र ठिकाणी, अतिपवित्र नदीमध्ये, यमुना नदीमध्ये काही लोकांचा मृत्यू झाला तर लोकांना त्याच्यावर आक्षेप आहे. ज्यांचा आध्यात्मिक अभ्यास आहे त्यांना माहिती असेल की वृंदावन हे अतिशय पवित्र आहे. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की ज्याला अध्यात्माचं ज्ञान आहे, ज्याला जाण आहे, असे लोक मृत्यूला प्राप्त होण्यासाठी अशा मोठ्या मोठ्या धामांमध्ये येतात. जसं वाराणसीमध्ये मृत्यू मिळणे हे मोक्ष मिळण्याच्या समान आहे. तसंच वृंदावनचं देखील खूप महात्म्य आहे. आणि जे लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले वृंदावनमध्ये, ते लोक नक्कीच या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून सुटलेले आहेत. मग हा त्यांचा दुर्दैवी मृत्यू म्हणायचा का भगवंतांची त्यांच्यावर झालेली कृपा म्हणायची? आध्यात्मिक बॅकग्राऊंड नसलेल्या व्यक्तीला हा सिद्धांत अजिबात पटणार नाही, कारण तो वैज्ञानिक दृष्टिकोनातून याकडे पाहतोय. जर देव आहे तर त्यांनी त्यांना का वाचवलं नाही, हा त्यांचा मुख्य प्रश्न आहे. भगवंतांनी ऍक्च्युअलमध्ये त्यांना वाचवलेलं आहे. भगवंतांनी खरोखर त्यांना वाचवलेलं आहे. ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामधून वाचवलेलं आहे. आज जन्माला येऊन कलियुगामध्ये व्यक्ती करतोय काय? केवळ दुःख भोगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. मग या दुःखाच्या आलयामध्ये आपण जगतोय. आपल्याला अध्यात्माचा कसलाही गंध नाही. आणि जे लोक त्या बोटीमध्ये बसून राधे राधे कीर्तन करत होते, त्यांचा जर यमुना नदीवर मृत्यू झाला तर त्याला आपण दुर्दैवी कसं म्हणू शकतो? जे लोक असे म्हणतात की अमेरिका, UK सारखे पाश्चिमात्य देश, जिथे देव, धर्म, संस्कृती अशा काहीही गोष्टी शिल्लक नाहीत, ते अतिशय श्रीमंत आहेत. आरामदायी जीवन ते जगत आहेत. आणि भारत, ज्या ठिकाणी 33 करोड देवी देवतांचं वास्तव्य आहे, त्या ठिकाणी अशी गरिबी कशी? हा लोकांचा प्रश्न आहे. याला आंधळ ज्ञान म्हटलं जातं, याला भौतिक ज्ञान म्हटलं जाऊ शकतं. पाश्चिमात्य देशामध्ये कल्चरच्या नावाखाली काहीही उरलेलं नाही. त्या ठिकाणी संस्कृतीच नाही. आपल्या आईवडिलांसोबत त्यांची मुलगी राहत नाही, मुलगा राहत नाही, ते वेगळे राहतात. डिवोर्सचं प्रमाण पाश्चिमात्य देशांमध्ये कितीतरी पटीने जास्त आहे. एकमेकांसोबत ओपन रिलेशनशिप त्या ठिकाणी आहे. आणि मग तुम्ही कितीतरी प्रमाणात सायंटिफिक प्रगती केली तर त्या प्रगतीचा उपयोग काय? पाश्चिमात्य देशांमध्ये, वेस्टर्न कंट्रीजमध्ये संस्कृतीचं नामोनिशाण उरलेलं नाही. त्या लोकांचा आहार व्यवस्थित नाही, पॅरेंटिंग कल्चर नाही. लोक आपल्या आईवडिलांना बाहेर सोडून देतात व स्वतः दुसरीकडे राहायला जातात.
त्या ठिकाणच्या मशिनरी, रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर बघून तुम्हाला आनंद होतो. भारत हा असा एकमेव देश आहे ज्या ठिकाणी संस्कृती अजूनही टिकून आहे. एकत्र कुटुंब सिस्टीम अजूनही आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या कल्चरचे लोक एकत्र गुण्या गोविंदाने राहतात. या ठिकाणी संस्कृती आहे, या ठिकाणी आदर आहे, या ठिकाणी रिस्पेक्ट आहे. केवळ तुमच्याकडे मशीन्स आल्या, तुम्ही मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या म्हणजे तुम्ही खूप मोठे झाला असे नाही. आणि लोकांना हे माहित नाही की भारत आज टॉप 5 ग्रेट इकॉनॉमीज मध्ये येतो. तरी देखील आपण आपल्या स्वतःच्या देशाला कसं नावं ठेवता येतील, आपल्या स्वतःच्या कल्चरला कसं डाऊनग्रेड करता येईल, कसं खाली खेचता येईल याकडे लोकांचं लक्ष असतं. आपल्या भारतीय लोकांचा प्रॉब्लेम असा की त्यांनी स्वतःच्या सोयीनुसार आपल्या धर्माचा अभ्यास केलेला आहे. मला मांसाहार करायला आवडतो, परंतु मी दुसऱ्या दिवशी मंदिरात जातो. हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार केलं. परंतु तुम्ही मांसाहार करणार आणि दुसऱ्या दिवशी देवासमोर श्रद्धेने हात जोडणार. आपण आपल्या संस्कृतीला खाली खेचत आहोत. वृंदावनमध्ये मृत्यू पावणे ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. ज्या लोकांना डायमेन्शन्सचं नॉलेज नाही ते भगवान श्रीकृष्णांच्या धामावर टीका करीत आहेत. परमपूज्य श्री प्रेमानंद महाराज यांनी देखील या गोष्टीवर सांगितले की यमुना नदीमध्ये बुडून ज्या लोकांचा मृत्यू झाला ते या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून सुटले. आपण माझ्या पुस्तकामध्ये अनबिटन मेथोडॉलॉजीमध्ये मी एक उदाहरण दिलेलं आहे. एक किडा जो ओलाव्याखाली राहतो, जो चिखलाखाली राहतो, त्याला प्रचंड अशा आकाशाचं ज्ञान नाही. आपली अवस्था तशीच झालेली आहे. आपल्या अर्धवट ज्ञानामुळे आपण या गोष्टीची मिसअंडरस्टँडिंग करून घेत आहोत. माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. प्रत्येकाने श्रीमद भगवद्गीता एकदा तरी वाचलीच पाहिजे, जेणेकरून आपले सगळे प्रश्न भगवद्गीता सॉल्व्ह करेल. धन्यवाद.